आले बॅकग्राऊंड. आज आपलं बॅकग्राऊंड काही एवढं चांगलं नाही, बॅकग्राऊंड थोडंसं खराब आहे. बॅकग्राऊंडला थोडंसं साईडमध्ये ठेवा, बॅकग्राऊंडवरती लक्ष देऊ नका. मागं पाहू शकता तुम्ही एकदम सफेद छोटीशी भिंत आहे आणि वरती तुम्हाला आभाळ दिसत आकाश दिसत असेल, कारण की पूर्ण काहीच नाही. मागं पडदा लावण्यासुद्धा कितकी आपली अवकात नाही, आपल्याकडे पैसे नाही, आपण काहीच घेतलेले नाही, पडदासुद्धा लावलेला नाही आहे. पण मित्रांनो, आपल्याकडे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कन्सल्टन्सी आणि मेहनत आपण करत जाऊ, मेहनत आपण करत राहू. पुढलं सगळं काही आहे ईश्वरावर. आता परत सोशल मीडियावर चालू होईल माझ मोडला का माझ भाऊ. ही दुसरी वेळ आहे. मागच्या वेळेस कमबॅक करून कसा जिरावला होता सगळ्यांचा. आणि राहिला विषय माझाचा, साम्राज्य स्वतःचे जेव्हा असलं ना, माझ कधीच मोडत नाही, उलट माझ कराय अजून माझ्या येते. नमस्कार, मी रिलेटिव्ह चेत्या. बेटिंग ऍप्लिकेशन प्रमोशन करणाऱ्यांविरुद्ध व्हिडिओ बनवल्यामुळे मला हे बक्षीस मिळाले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन रोस्ट व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बोलणार आहे जेलमध्ये असलेला तुमचा सर्वांचा लाडका रील स्टार प्रतीक शिंदे. प्रतीक शिंदेवरती पोलिसांनी अटक केलेली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो जेलमध्ये बसलेला आहे आणि पोलिसांचे दांडे खाऊ राहिला. पण मित्रांनो, जेलमध्ये प्रतीक शिंदे का गेला, तर त्याचं एकदम छोटंसं आणि किरकोळ कारण आहे. ते म्हणजे चेतन नावाचा इन्फ्लुएन्सर, त्यांनी प्रतीक शिंदेच्या विरोधात व्हिडिओ बनवला. तर काय बनवलं, प्रतीक शिंदेने बेटिंग ॲपचं, जुगार सट्टा ॲपचं प्रमोशन केलं आणि स्टोरीला लावलं. त्याबद्दल त्या पोराने व्हिडिओ बनवला चेतननी. हा बेटिंग ॲपचं, जुगार सट्टा ॲपचं प्रमोशन करू राहिला. हा लोकांसाठी बिझनेस आयडॉल आहे, हा हिरो आहे लोकांसाठी, हा रील स्टार आहे. तरी यांनी हे काम नाही करायला पाहिजे, हे काम चुकीचं आहे. हा लोकांना म्हणजे जुगार शिकू राहिला, सट्टा शिकू राहिला, हे एकदम चुकीचं इन्फ्लुएन्स करू राहिला. आणि याच्या गांडीला एक वेगळीच मिरची लागली. प्रतीक शिंदेच्या गांडीला अशा 50 किलो मिरच्या लागल्या. बाव चालला हिनी, म्हणजे मा विरोधात व्हिडिओ कस काय बनवली, मी सट्टा ॲपचं प्रमोशन करून राहिलो, पैसे कमवून राहिलो, आणि याच्या काय गांडीला खास लागली. यांनी मा विरोधात व्हिडिओ बनवली. मग यांनी त्याला उचललं यांनी त्याला अपहरण केलं, किडनॅप केलं, गाडीत मोकार तुडवलं, बेदम मारलं. मग पोलिसांना जेव्हा कळलं, पोलिसांनी पण प्रतीक शिंदे या महाराक्षसाला उचललं आणि पोलीस ठाण्यात नेलं आणि बेदम तुडवलं. तो भेटेल जेव्हा गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात. भाऊ, पुण्यात नाही पण मुंबईत अटक केली. आणि तुला अटक केलीस ना, तूच गाणं लावलं होतं ना, आपल्याला अटक करावं पुण्यात, केली ना मुंबईमध्ये अटक. मित्रांनो, माणूस हा आधी गरीब असतो आणि साधा भोळा असतो, पण माणसाकडे अचानक भयानक कुठून तरी एकदम असा पैसा आला, आकार विकार चिकार मोकार पैसा आला, तर माणसाला एकदम त्याची बुद्धी काम नाही करत, त्याची बुद्धी मंद होऊन जाते. कारण की त्याने आयुष्यात एवढा पैसा पाहिलेला नसतो आणि अचानक भयानक एवढा पैसा आल्यानंतर त्याच्या बुद्धीचा विकास बंद होऊन जातो. आणि हा प्रतीक शिंदेवानी ते येडेचाळी करायला लागतो. बदनामी करायसाठी काय 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 त्यांनी उजवले भाई, काय करतायत. मला अटक झाली, मी फिरतो इकडे बोंबलत, मला अटक झाली. अरे काय मला फोन यायला लागले मारण्याचे, आणि अटक व्हायला सोपं आहे का एवढं. प्रतीक शिंदे हा स्वतःला एवढा महान नेता समजत होता, एवढा मोठा माणूस समजत होता का त्याला अटक करणं म्हणजे ही छोटी बाब नव्हती. त्याला असं वाटत होतं की मी सर्वस्व, मी सर्व काही आहे आणि मला अटक करणं, मला पोलिसांनी पकडणं हे होऊच नाही शकत, हे शक्यच नाही. आणि माझ्यावरती कोणीतरी गुन्हा दाखल करणं हे नाही होऊ शकत, कारण की मी लय त्या लेवलला पोहोचलोय ज्या लेवलला कोणाचाच हात पोहोचू नाही शकत. अरे भाऊ, तू किती आकाशात उड, किती तो पंख वरती गेले ना, पण तो पाय जमिनीवरतीच राहतील आणि तुझे पंख कापण्याचं काम कोणी ना कोणी एक दिवस करणार. आणि हे नक्की होतं. आणि तू ज्या पद्धतीने मास दाखवित होता, माजूरडपणा करीत होता ना, तुला लय वेळेस समजलं अरे सुधर सुधर सुधर, पण तू नाही समजला, तू नाही सुधारला. आणि तुला आता सुधारतील फक्त ते पोलीस लोकच सुधरवतील. मित्रांनो, प्रतीक शिंदे एवढा मोठा माणूस झाला, एवढा मोठा रील स्टार झाला, एवढे पैसे कमवले, एवढा श्रीमंत झाला, रोज नवनवीन एक गाड्या घेतल्या, रोज नवनवीन एक गाड्या पलटी केल्या, एवढा माजूरडापणा केला, एवढा श्रीमंती दाखवली, एवढा पैशाचा मास दाखवला. मित्रांनो, हे सगळं ठीक आहे, पण प्रतीक शिंदेनी चांगले केलेले कर्म एक सुद्धा नाही. मित्रांनो, न कोणत्याही गरीबाला दान धर्म केलं, न जेवायला दिलं, न गरीब लोकांना जेवण चारलं, न गरीब लोकांना जेवण दिलं, न गरीब लोकांना कपडे दिले. आणि
आणि एवढ्या लोकांना चहाची फ्रँचायझी वाटतो. अरे गरीब लोकांना एखाद्या दिवशी एखादा कप चहा तरी पाजून दाखव, तेव्हा तुला आम्ही मानू का तू खरंच रील स्टार आणि तू खरंच इन्फ्लुएन्सर आहे. गोरगरिबांना चहा फ्रँचायझी देऊन त्यांच्याकडून 2-2 लाख रुपये लुटून आणि त्यांच्याकडून 2 लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओ आणि फॉर्च्युनरचे हप्ते भरणार प्रतीक शिंदे, तू जर गरिबांची तळतळारी घेतली, त्यांना चहा फ्रँचायझी दिली आणि त्यांचे चहाचे दुकानं बंद पडले आणि त्यांची तळतळाट तुला लागली, मग तुला अटक होणारच ना. आणि कोण हे लोक 2 लाख रुपयाचा चहा, 2 लाख रुपयाचा चहा, 2 लाख रुपयाचं चहाचं दुकान. अरे तुम्ही काय येडवले का भाव चढले? 2 लाख रुपयाची फ्रँचायझी घेते तुम्ही. अरे साधी सुधी 10-20 हजार रुपयाची टपरी टाका आणि चालवा ना तुमची चहाची दुकान. काय फ्रँचायझी घ्यायची गरज आहे? गुळाची पावडर काय मार्केटमध्ये भेटत नाही का? प्रतीक शिंदेच तुम्हाला अवेलेबल करून देईल, प्रतीक शिंदेच गुळाची पावडर देईल तुम्हाला. अरे काय सुकून चहा नावासाठी 2 लाख रुपये घालताय? गुळाची चहा पावडर पण मार्केटमध्ये भेटते आणि चहा पावडर पण भेटतो मार्केटमध्ये, प्रत्येक वस्तू अवेलेबल आहे. काय त्या नावाच्या मागं पडले? काय त्या नावामध्ये 2 लाख रुपये तो घेतो आणि स्कॉर्पिओचे आणि फॉर्च्युनरचे हप्ते भरितो आणि तुम्ही लागा भिकाला. तर मित्रांनो, इथेच करूया व्हिडिओचा एंड आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रोस्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय, टाटा, सी यू गाइस.